माझ्या यूट्यूबची गंमत सांगते तुम्हाला. काय झालं, माझा मुलगा वारला, एकच मुलगा होता, तो वारला धडक बसून ॲक्सिडेंट होऊन. आणि मला खूप टेन्शन आलं. देवानं एक मुलगा दिला, ते पण नेला म्हणून खूप टेन्शन आलं होतं मला. मग मला माझी एक मैत्रीण आहे अनिता उमाटे, 5757 तिचं चॅनल आहे. तिनं मला काय म्हणली, तू असं टेन्शन घेऊन बसू नको, तुला काहीतरी होईल म्हणली, टेन्शन घेऊन कशाला बसती, तुला मनाला विसर पडायसाठी तुला मी एक गोष्ट सांगते, तू करती का, तर यूट्यूब तुला खोलून देते चॅनल, तू चालू कर म्हणली, यूट्यूबवर तुझे व्हिडिओ टाकायला चालू कर म्हणली. मी म्हणलं ठीक आहे, टाकते म्हणलं. मग यूट्यूब चालू केलं मी. मला सर्वांनी नकार दिला, सगळेजण अडवा आले मला, करू नको हे असलं काय, हे मृगजळ असतं आहे काय, तुला पैसे मिळत नाहीत काय नाही, तुला कधी तुझे सबस्क्राईब व्हावं, तुला कोण लाईक करावं, तुला काय येतं आहे, तुला इंग्लिश वाचता येत नाही, 5वी 6वीपर्यंत शाळा शिकलेली तू, तुला काय जमणार आहे, असं तसं लई मला काय काय म्हणले. मी काय कुणाचं ऐकले नाही. बघाव तर बघावं म्हणलं, चालू करू. केलं चालू. मग 850 सबस्क्राईब झाले. एवढं काय मला जमत नव्हतं, तसंच मी करत होते. एवढी काय मी इतर लोकांसारखी परफेक्ट नव्हते, शिक्षण पण लई नव्हतं माझं. आपलं येडं वाटतं कसं तरी मन रमवत होते मी त्यात. चालू केलं होतं, 850 सबस्क्राईब झाले. आणि एक दिवशी काय झालं, ते मी माझ्या गॅलरीमध्ये व्हिडिओ बनवत होते आणि यूट्यूबला टाकत होते. मग ते व्हिडिओ बनवलेले सगळे आपोआप डिलीट व्हायला लागले. मी म्हटलं हे असं का व्हायला लागलं आहे, मग दुकानात नेले. मग त्यांनी मला फॉर्मॅट मारून दिलं. फॉर्मॅट मारल्यानंतर ते पासवर्ड ते काय काय म्हणजे लक्षातच नाही, ईमेल काय काय असते ते मला काय समजत नव्हतं. मला त्यांनी विचारले ते यूट्यूब चालू करायसाठी, मला काय ते माहीत नव्हतं. मग ते चालूच झालं नाही चॅनल माझं. गेल्यावर मी लई रडले. मी म्हटलं मला किती जण अडवा आले ते, म्हणलं मी कसं तर चालू केलं ते, म्हणलं माझं मन रमालतं म्हणलं, 850 सबस्क्राईब झाले होते म्हणलं, आणि आता ते डिलीट झालं म्हणलं, सगळं गेलं म्हणलं फॉर्मॅट मारल्यावरती. मग मी त्याचं नादच सोडून दिले. मला वाईट वाटलं लई. सगळ्यांची मला हे असताना मी चालू केले होते ना, मला खूप वाईट वाटलं होतं. मग मी ते नादच सोडून दिले. जाऊ दे म्हणलं, आता हे काय खरं नाही म्हणलं, आपल्याला काय जमतही नाही म्हणलं, आणि आपल्याला काय ते पासवर्ड काय ते आपल्याला कळत नाही म्हणलं, आपण त्याचा नादच सोडून देऊ म्हणलं. आणि मी सोडून दिले. मग मला अनिता उमाटेनी काय सांगितलं, हार म्हणू नको म्हणली, चालू कर म्हणली परत चॅनल तुझं. माझं मग पहिल्यांदा हिराबाई 177 चॅनल होतं. मग ते चॅनल डिलीट झालं ना, मग तिनं परत मला म्हणली हिराबाई 178 चालू कर म्हणली. मग मी चालू केलं. मग ती दवाखान्यापाशी एक माझी मांडलेली लेक आहे, तिची पण मुलगी, म्हणजे ती नातच समजा की, त्या नातीनं पण सांगितले आजी हार नाही मानायची म्हणली, करा म्हणली चालू परत तुम्ही, कशाला हार मानता म्हणली, कशाला परत तुम्ही टेन्शन घेऊन बसता म्हणली, मुलाचं डोक्यात तुमच्या विचार येणार म्हणली परत. मग मी त्या नातीचं पण ऐकले, उमाटेताईंचं पण ऐकले आणि चालू केलं. मग मला उमाटेबाई सगळं समजावून सांगते. काय जरी इंग्लिशमध्ये आलं तर मी तिला फोटो काढून पाठवते, हे काय आलं बाबाई म्हणते, मला काय वाचायला येत नाही म्हणते इंग्लिश. आणि आजूबाजूचे कोण मला सांगत नाही, यूट्यूबमधलं मला कोणच सांगत नाही तिथं, माझी सूनसुद्धा सांगत नाही. पोरी तर माझ्या बघत पण नाहीत आणि लाईक पण करत नाहीत, त्यांना पटत नाही. मी जे हे यूट्यूब चालू केले त्यांना पटत नाही. पोरी म्हणतात नाही करायचं असलं काय म्हणतात, गप खाऊन बस घरात म्हणतात. पण मी चालू केलं तसं. मग मला उमटवेनं खूप साथ दिली. पुन्हा ही युनिक दवाखान्यात करण्यापाशी ती नात आहे ना माझी, तिनं पण मला चांगली साथ दिली. आता तिनं मला रोज या म्हणते, मी तुम्हाला शिकवते म्हणते, अजून काय तुम्हाला इंग्लिश येतं तर मला सांगा म्हणते. आता माझं चॅनल चालू आहे, मस्त चाललं आहे एकदम चॅनल माझं. छान मला लाईक आलेत, चांगले सबस्क्राईब आलेत मला खूप आनंद झालेला आहे आता. आणि आता माझं चॅनल छान चाललं आहे, मला आनंद व्हायलेला आहे, माझं मन चांगलं रमायलेलं आहे त्यात. मला मुलाची आठवण येते लईसारखी, म्हणून मी हे चालू केलं आहे आपलं. मनाला माझ्या विरंगुळा. सुनेला आता 12वी शिकवली, माहेरी 11वीपर्यंत शिकली होती, तिला 12वी शिकवलं, तिला नर्सिंग कोर्स शिकवला. मी घरात लेकरं सांभाळत घरातलं काम करते. तिनं आता जाती नोकरीला, प्रायव्हेटमध्ये लागली आहे नर्स म्हणून. आता चाललं आहे कसं तरी आपलं.
आमचं सायकल दुकान होतं आधी, त्याच्यावर घर भागत होतं. आता सायकल दुकान बंद पडलेलं आहे. आता सुनूची जीवावर आहे घर सगळं. तिनं आणते तेवढं आपलं भाजी भाकरी करून बसतोय घरामध्ये, नातवंडासमोर ते यूट्यूब करत बसते. अशी माझी कहाणी आहे. तुम्हाला ऐकून कसं वाटलं की मला कमेंटद्वारे कळवा. नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या आशीर्वादानं माझं चॅनल पळू दे पुढं अजून.